चला, आज आपण दुसऱ्या अध्यायात आहोत. मागच्या वेळेस एका मित्रा नितीन मन्नीकर आणि कोणी आणि सोनूनी म्हटलं होतं की संस्कृत श्लोक एकदा म्हणून वाचून जर झाले तर त्याचाही फायदा होईल. तर ती सुरुवात आजपासून करू. संस्कृत श्लोक 5-6 श्लोक गीताच्या श्लोकांचाही प्रभाव आहे, त्या संस्कृत भाषेचाही प्रभाव आहे, ही ईश्वराच्या वाणीचा प्रभाव आहे. या स्वयं पद्मनाभस्य अनायास ईश्वराच्या मुखातून निघालेली मुखपद्मात विनिस्मृत गीता या श्लोकपाठेन गोविंदस्मृती कीर्तनात साधु दर्शन मात्रेण तीर्थकोटी फलम लभेत. पुन्हा तीर्थयात्रेला खूप भटकायची जायची गरज नाही, खंत वाटायची गरज नाही. हे राहून गेलं, ते राहून गेलं. का? रोज जर गीता पाठ केला तर. हे कोणी म्हटलं आहे? स्वतः वेदव्यासांनी. जे सगळे तीर्थयात्रा जी शोध ज्यांनी लावला, लिहून ज्यांचं तीर्थ महात्म्य ज्यांनी लिहिलं, रामायणात, महाभारतात, ब्रह्मसूत्रात, ते स्वतःच म्हणतात आहे की हे कोटी तीर्थाचं फळ मिळेल. गीता या श्लोकपाठेन गोविंद स्मृती कीर्तनात, किंवा मग प्रत्यक्ष साधू दर्शन मात्रेण. आणि तुम्ही तर भारतभूमीवर आहात, तिथे अनेक साधूंचा, अस्सल साधूंचं, खऱ्या साधूंचं, संतांचा, त्यांच्या वासनांचा अंत झाला. अंतः इति संत. जे निर्वासनिक झाले, इच्छा नाही राहिली, तृष्णा नाही राहिली, अशाच्या दर्शनाने मात्र निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम. भागवतातला श्लोक उद्धव गीतेत श्रीकृष्ण स्वतः म्हणतो की अशा संतांच्या मागे मागे तर मी फिरतो, त्यांची धूळ आपल्या डोक्यावर घ्यायला. तर अशा श्रीकृष्णाच्या मुखातून आलेली तुमची इच्छा असल्यामुळे तुम्ही हा विचार व्यक्त केल्यामुळे, अन्यथा गीतायोगात असं जनरली नसतं. पण जसे ज्याची इच्छा तशी. तर आपण मागच्या वेळेस केलेले आणि यावेळेसचे 1-2 श्लोक म्हणून. सोनू म्हणाला तर रीड अँड फॉलो, म्हणजे बहुतेक माझ्या मते एकदा मी म्हणतो, एकदा तुम्ही म्हणा. सो दॅट संधीचा विषय निघाला. संधी बोलता संस्कृतमध्ये जी संधी समास, कुठे शब्द तोडायचा, कुठे शब्द जोडायचा, सो दॅट त्याचा अर्थ बरोबर पक्का कळेल. तर मी एकदा थोडं म्हणतो, तुम्ही जिथे जसे आहात तसं तिथे म्हणा. आणि मग त्याच्याप्रमाणे आपल्या आपल्या घरी आपल्या वेळेनुसार त्याचा सराव करू शकता. मागच्या वेळेसचे श्लोक केले तर आपण 45 केले होते. ते नुसतं संस्कृतमध्ये म्हणून अर्थ नाही आज. तर मी एकदा पहिले वाचतो आणि मग हळूहळू वाचतो आणि मग तुम्ही म्हणा. तर पहिल्यांदा पूर्ण श्लोक काय आहे? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हा 45वा श्लोक दुसऱ्या अध्यायातला अत्यंत प्रभावशाली, महत्त्वपूर्ण, आदिशंकराचार्यांचा प्रिय श्लोक. तर तुम्ही आता थोडं म्हणतो, 1/4 की अजून कमी. त्रैगुण्य विषया वेदा त्रैगुण्य भव अर्जुन. तर थोडंसं जोडून म्हणतो, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. निर म्हणजे निही असं येतं तिथे. अजून जर क्लिअर करायचं झालं तर आजच्या सत्राचा मग प्रारंभ करू. बरेचसे जवळपास 10-12 श्लोक आपण म्हटले. तर कल्पना आली कसा संधी विग्रह करायचा आणि मुख्य त्यांचा प्रभाव कसा होतो. जेव्हा बोलताना म्हणतानाच
संस्कृत भाषा फॉर्म्युलासारखी आहे. ते म्हणता म्हणताच लक्षात यायला लागतं काय त्याचा उपदेश आहे, उपयोग आहे. तर आजचा श्लोक आपला 49वा. त्याचं हिंदीत व्याख्या वाचतो. इस समत्व रूप बुद्धि योग से सकाम कर्म अत्यंत ही निम्न श्रेणी का है. इसलिए हे धनंजय, तू समबुद्धि में ही रक्षा का उपाय ढूंढ, अर्थात बुद्धि योग का ही आश्रय ग्रहण कर, क्योंकि फल के हेतु बनने वाले अत्यंत दीन है. दूरेण ही हवरम कर्म बुद्धि योगा धनंजय. बुद्धि योग कर. बुद्धौ शरणम अनुविच्छ कृपणा फल हेतवः. कृपण नको हो. फळाच्या हेतूने जे कर्म केलं, कोणाची प्रशंसा केली, कोणाला काही दिलं, कोणाचा मान सन्मान केला, कोणाला मदत केली, फळाच्या इच्छेने किंवा मनात जर आशा असली की पुढे आपल्याहीसाठी मग आपण चांगलं वागलं तर लोकही आपल्याला चांगलं वागवतील, या आशेने केलं तर श्रीकृष्णाच्या विचारांमध्ये कंजूस आहे. कंजूसचा अर्थ काय? सतत पिपासा लागलेले लालसा लागलेले. लोभी पुरुष कधी शांत नाही होत, मन तृप्त नाही होत. अजून पैसा, अजून पैसा, अजून पैसा, आणि शेवटच्या क्षणी तोच विचार येतो. पुढे आता इथे आमचा 8वा अध्याय संपला आणि 9वा अध्याय सुरू झाला. अमेरिकेत जे सत्र सुरू होतात तिथे एका ठिकाणी 3रा अध्याय सुरू आहे शनिवारी, एका ठिकाणी आता 9वा अध्याय. त्यात 8व्या अध्यायात म्हटलं होतं अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटी ज्याचा विचार आला ते माझाच जर विचार केला तर मला प्राप्त होईल. पण त्याच्या पुढे तो सांगतो 8व्या अध्यायात की जे आयुष्यभर ज्याचा विचार केला, ज्याला महत्त्व बुद्धी दिली, तोच विचार शेवटी येणार. तर आपल्या तुपल्यामध्ये, हेव्या दाव्यामध्ये काय मिळालं, काय दिलं, हिशोबामध्येच जर विचार असला तर शेवटच्या क्षणी तोच विचार येणार की आपल्याला यांनी असं दुःख दिलं, त्यांनी तसं दुःख दिलं, आणि मग त्याच्या पोटी तुझा जन्म होणार किंवा त्यांच्या अराउंडच होणार. म्हणून हे आत्ताच तोडलेलं ठीक आहे. बुद्धीचा उपयोग करून दूरेणही ह्यवरम कर्म बुद्धी योगा धनंजय. बुद्धीचा उपयोग करून, बुद्धीचा म्हणजे आपल्या विवेक बुद्धीचा, सार असार विवेक बुद्धीचा, विवेक आणि वैराग्याचा उपयोग करून तरच मग ज्ञानप्राप्ती होणार. खरोखर ज्ञान जेव्हा पचला तर मग भक्ती मिळणार है ना. त्या तोपर्यंतची भक्ती नाही, तोपर्यंतचं ते क्रिया कर्मकांड आहे. आपण बाकी जे करतो ते भक्ती तर प्रेमपूर्ण. भक्तीसाठी क्रियाची अपेक्षा नाही, कर्माची अपेक्षा नाही, प्रसादाची नैवेद्याची अपेक्षा नाही, भक्तीमध्ये अपेक्षाच नाही तरच भक्ती. भगवानची अपेक्षा नाही, भक्ताची अपेक्षा नाही तरच भक्ती. ईश्वराची अपेक्षा नाही की माझं इतके वेळा अशी संध्या करणं, हे मंत्र म्हणणं, असे फुलं वाहणं, या रंगाच्या मी विष्णू रूपात आता मला पांढरं वाहणं, किंवा शिवरूपात मी गणेश रूपात आता मला लाल वाहणं. ईश्वरांनी नाही म्हटलं असा. कुठल्याच शास्त्रामध्ये कुठेच नाही की देवानी म्हटलं मला हे आवडते, मला ते आवडतं. देवच कसा तर तसं हे आपले नियम लावून दिलेले आहे. जसं अपेक्षा नाही, त्याची काहीच अपेक्षा नाही म्हणून तर स्वातंत्र्य दिलं आहे आपण जीवात्मा बनून जे. आणि भक्त खरा तोच ज्याची ईश्वराकडूनही अपेक्षा नाही कुठल्याच प्रकारची की मी असं इतकं करतो, असं करतो तर माझी रक्षा अवश्य करशील, माझं होईलच काम, ठीक होऊन जाईल माझं सगळं, कर असं कसं. परीक्षा न अपेक्षा न परीक्षा, हे पक्का लक्षात ठेवायला. ईश्वराच्या सृष्टीत आणि भक्त और भगवान न अपेक्षा न परीक्षा, ही चुकीची धारणा आहे. हे शास्त्रांमध्ये नाही आहे, वेदांमध्ये नाही आहे, उपनिषदांमध्ये नाही आहे की परीक्षा घेतो ईश्वर मगच उत्तीर्ण करतो. हे आपण लावलेलं आपले समज काहीतरी समजवता, काहीतरी विचार करून. प्रेमी कुठे परीक्षा घेतो? आई कुठल्या बाळाची परीक्षा घेते दूध पाजायच्या आधी? वडील कुठल्या मुलांची परीक्षा घेतो पहिले त्याच्या खाण्यापिण्याची वस्त्राची अवस्था प्राप्त करून देण्याच्या आधी, व्यवस्था करण्याच्या आधी? प्रेमात परीक्षा नाही, प्रेमात अपेक्षाही नाही. न अपेक्षा न परीक्षा, फक्त समीक्षा, बघणं, अनुभव करणं प्रेमाचा. या बुद्धीचा उपयोग करून सार विवेक बुद्धीचा. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धी योगा धनंजय. निरनिराळे योग यात तो म्हणतो बुद्धी योग. तो बुद्धिवान आहे, बुद्धिमान आहे. बुद्धिमानासारख्या गोष्टी करतो आहे की अरे असं नाही असं होईल, तशाने तसं होईल. वितर्कामध्ये आहे खूप.
तर अजून थोडा डिटेलमध्ये जा, अजून थोडं सूक्ष्म विचार कर, तर मग तू योग प्राप्त होशील. बुद्धव शरण, खरा जो बुद्धिमान असतो, बुद्ध पुरुष कोण? जो बोधाला प्राप्त झाला, बोधिसत्व. सत्व सात्विक बोध ज्याला, सार ज्याला लक्षात आला. जसं सिद्धार्थ होता, गौतम मुनी होते. त्यांचा अर्थ जेव्हा सिद्ध झाला, जीवनाचा अर्थ, प्रेम पुमार्थो महान, पंचम पुरुषार्थ प्रेम म्हटलं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ तर आपण खूप ऐकले आहे. ईश्वर प्रेम शास्त्रांमध्ये हा 5वा पुरुषार्थ आहे. अनोन निर्वेद, खरा जीवनाचा अर्थ म्हणजे व्हॅल्यू. जीवनाला जगून मनुष्य जन्मात आलं याचं सार्थक कशात झालं? सार्थक कशात झालं? ईश्वर प्रेमात पडलं. ईश्वर प्रेमात केव्हा पडलं? जेव्हा संसार प्रेम सुटला. ईश्वर प्रेम पडलं तर संसाराचा त्याग केला असं नाही झालं. ईश्वराच्या रूपाने संसारावर प्रेम केलं. संसारात ईश्वरच आहे. म्हणजे कसं, नुसतं पानांना, फांद्यांना, फुलांना पाणी नाही दिलं, मुळाला पाणी दिलं. ईश्वराला जेव्हा नुसतं हाताला तोंडाला अन्न नाही फासलं, पोटात अन्न घातलं, ईश्वराला जेव्हा प्रेम दिलं, मग सगळ्यांना मिळेल, संसारालाही मिळेल. तर हा असा सार विचार करून शरणम अन्विच्छ, बुद्धव शरणम अन्विच्छ, कृपणा फल हेतव, असं फळाची आशा नाही. तर बुद्धी येते पुढच्या श्लोकातही म्हणतो, बुद्धियुक्तो जहातीह उभेश सुकृते दुष्कृते, 50व्या श्लोकात. तर असा जो बुद्धीचा योग करतो, बुद्धीचा उपयोग करतो है ना, तो त्याच्या जीवनात काय तर उभे, तटस्थ, सुकृत आणि दुष्कृत दोन्हीमध्ये, चांगल्या वाईटामध्ये दोन्हीमध्ये उभा, न्यूट्रल होऊन जातं. तर बुद्धीचा उपयोग कसा आहे? उदाहरण द्यायचं झालं समजा, तर जसं 3 मार्ग आहे मी सुचवतो. यात तसे 3पैकी आपल्या प्रकृतीला, आपल्या स्वभावाला, ज्याला जो जसा पटेल त्यांनी तो स्वीकारावा. पण 3ही मार्गामध्ये वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारची प्राप्ती आहे. समजा वैराग्याचा एक मार्ग आहे, सगळं सोडून देणं, विराग आला, विषण्ण अवस्था झाली की हे घेणं काही सगळं खराब आहे. एखादी समुद्रातील लाट मध्यभागी जाऊन तिच्या लक्षात आलं की अरे पूर्ण वेळ माझं आयुष्यभर लाथच खात आलो, कोणी ना कोणी मला थपेडे धक्के देऊन राहिले, प्रत्येक लाटीला त्याच्या आजूबाजूचे धक्केच खावे लागून राहिले. दूरच्या लाटी दुरून मोठ्या प्रमाणात ढकलून तर राहिल्या, पण माझ्या स्वतःच्या आजूबाजूच्याच लाटी धक्के देऊन राहिल्या. स्वतःच्या जागेसाठी कोणे देऊन खिचाताणी करून माझ्या आजूबाजूच्याच लाठी मला धक्के देऊन राहिल्या. आणि जितके धक्के मी माझ्या आजूबाजूच्या लाटींनी खाऊन राहिली आहे, तितके धक्के तर दूरच्या लाटी तर देतील तेव्हा देतील. तर त्याच्यामुळे आता मला हे मध्यभागी जाऊन खूप धमाधम नाही करायचं आहे. मी आपलं वैराग्य म्हणजे काय, मी किनारे लगे, बस आपल्या लागतील धक्के पण हलकेसे लागतील. समुद्राच्या किनारे ज्या हलक्या लाट्या असतात, मध्ये जे असतात ते खूप महाधुरंधर, सगळेच स्पर्धामध्ये आहे, सगळ्याच लाटा एकमेकाला जोरात धक्के देऊन राहिल्या. तर एखादी वैराग्य मार्गाने जाणारी शहाणी लाट काय म्हणेल की आपलं ठीक आहे, आता खूप झालं, मध्ये जाऊन पाहिलं, सगळं कमावून पाहिलं, सगळं मिळवून पाहिलं, सगळं जे काय, आता ही वेळ माझी किनारे लागण्याची आली. तर आपण समुद्राच्या किनारे लागून तर मग हलके धक्के लागतील, कमी लाटा लागतील. तो वैराग्याचा मार्ग आहे, सोडण्याचा मार्ग. आपल्या तुपल्यांमध्ये खूप फसून नाही. दुसरा मार्ग एक वैराग्याचा झाला. एक ज्ञान मार्ग आहे की किनाऱ्याची लाट असो, मधली लाट असो, धमाधम लाताबुक्या खाणारी लाट असो, कुठली लाट असो, त्या लाटीने हे समजून घ्यावा की जलरूपानी, पाणी रूपानी सगळ्या लाटीत मीच आहे. माझा अपमान होणं शक्यच नाही. माझा अपमान कोण करणार? माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. आत्मरूपानी सगळ्या लाटांमध्ये पाणीच आहे. आणि मी वास्तविक लाट नावाची वस्तू नाही आहे ना. लाट नावाची वस्तू नसतेच. लाटीचं स्वतःचं अस्तित्व नसते. अस्तित्व मात्र जलाचं आहे. हा ज्ञानाने जर, बुद्धीच्या योगाने जर उपयोग, बुद्धियोग जर केला, बुद्धी जर वापरली,
हे जर आत्मानुभव झाला, साक्षात्कार केला, समजून जर गोष्टी घेतली, तर आपलं तुपलं तिथलं तिथे विरघळून जाईल. मीच माझा अपमान कसा करेल, मीच माझा हेवा दावा कसा करेल, मीच माझ्या रसवा फुगवा कसा करेल, मी सोडून दुसरं कोणी नाहीच आहे. करोडो करोडो कोट्यावधी लाटींमध्ये एक मात्र सेम जसाच्या तसं कन्सिस्टंट होमोजिनियस जल, समुद्र जल आहे. तर आपल्या आत्मस्वरूपात जी लाट जाऊ शकली, खाली डुबकी मारून शांत, समुद्राच्या खाली शांत असते, लाटा नसतात. वरवर उच्छृंखल स्वभाव, सतत समाजात मिसळत राहण्याचा स्वभाव, तिथे मग लाटा थपडे खावे. थोड्या वेळासाठी दिवसातला वेळ काढून, जीवनातला वेळ काढून शांत आत गंभीर अवस्था. कालच्या सत्रात मी म्हणत होतो हिंदीमध्ये, लहरे की जगह गहरे जाए, लहरे 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 उछल कूद, इसकी जगह पे थोड़ा समय लेकर के गहरे पानी जाए, तर मग लाटा नाही. आणि मग लक्षात येईल की अरे राम, हे तर सगळं मीच आहे. कोणत्या भानगडीत पडले होते जीवनभर, आयुष्यानंतर आयुष्य याच्यातच भांडणामध्ये, द्वंद्वामध्ये, की मी तू असं काहीच नव्हतं. जलरूपाने तर मीच प्रत्येक लाटेत मीच आहे. त्याच्यामुळे मग त्याचा आनंद घेणं, किंवा आनंद तर नाही पण सहन करू शकणं. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीत उष्ण सुख दुःखदा, आगम अपायन अनित्यम ताम तितिक्षस्व भारत. याच अध्यायातला श्लोक आपण 2 सत्र आधी केला होता. तितिक्षा करणं, त्याची सहिष्णू होणं, सहन करणं. कारण मीच आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ. कोणा चावल्या गेलं तर कोणाचा राग करू, कोणाला रागव. दातही माझ्या तोंडात आहे, ओठही माझेच आहे, मीच स्वतः आहे, माझीच चूक झाली. त्याच्यामुळे मी शिव्या कोणाला देऊ, शाप कोणाला देऊ. तसा तो ज्ञान मार्ग, एक वैराग्य मार्ग समजून. संसारे दुःखालयम, गीतेत म्हटलं. इथे फक्त दुःखच मिळणार. पुस्तकालयात पुस्तकच मिळणार, हिमालयात बर्फच मिळणार. तसंच संसारात दुःखालयात दुःखच मिळणार, हे 100% समजून घेणं. आणि मग त्याच्यापासून विरागाला प्राप्त होणं, वैराग्य दूर होऊन घेणं, किनारे किनारे येऊन जाणं, हलक्या हलक्या छोट्याशा लाटा, किंवा त्या रेतीत आत डुबून जाणं पाणी आपण त्या समुद्र किनाऱ्याच्या, किंवा ज्ञानाने मग मध्यभागी समुद्राच्या जरी असलं तरी काही हरकत नाही, कारण मीच आहे. आणि तिसरा मार्ग भक्ती मार्ग. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे हा मार्ग नाही म्हणत आहे मी की आरती किंवा फूल वाहणं किंवा नैवेद्य दाखवणंवाला, तो भक्ती मार्ग नाही, तो कर्मकांड मार्ग आहे ना, तो पूजा उपासना मार्ग त्याला म्हणता येईल. अर्चना, आणि त्या सगळे श्रेष्ठ आहे. अर्चना, उपासना, वंदना ह्या सगळ्यांचं समर्थन केलं आहे. स्वतः रामाने समर्थन केलं आहे शबरीसोबतच्या संवादात, आणि स्वतः कृष्णाने त्याचं समर्थन केलं आहे उद्धवाच्या संवादात. अर्चना, वंदना ना, पूजा करणं, फुलं वाहणं, हे सगळं योग्य आणि चांगलं आहे. पण त्या एक पायरी म्हटलं भक्तीची, नवविधा भक्तीची, नवदा भक्तीमध्ये हे सगळं जे येतं ते एक पायरीत येतं. एक पायरी चढलं म्हणजे वर नाही पोचलो ना. समजा 9 पायऱ्या वरच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर जायचं आहे, आणि 9 पायऱ्या आहेत नवदा भक्ती. पहिली पायरी चढलं, ते योग्य आहे, चांगलं आहे, समर्थन केलं आहे, बरोबर आहे, चढायला हवी ती पायरी. रामाने म्हटलं, कृष्णाने म्हटलं ती पायरी. पण एक पायरी चढला म्हणजे वरपर्यंत नाही पोचलं. भक्ती म्हणजे वर छतावर पोचलेला. 9च्या 9 ही पायऱ्या. शेवटचं काय, आत्मनिवेदनम, संपूर्ण शरणागती, सगळ्यामध्ये ईश्वराचा अनुभव, सगळ्यामध्ये ईश्वर पाहू शकणं, ती 9वी पायरी. मग पोहोचलो भक्तीच्या सोपानात. तर भक्तिमार्गी काय होईल, किनारे जाण्याच्या काही वैराग्याचा प्रश्न नाही आहे, आवश्यकता नाही आहे. किनारे जाण्याची काही भीती नाही आहे. लाटा थपेड्यांची, ज्ञान तर मिळून चुकला, पुढे निघून गेलं की हो सगळे मीच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन बोलला की सागर आहे, हा माझा प्रभू आहे, हे माझ्या ईश्वराचा नाद सुरू आहे, निनाद आहे. हे चैतन्य ब्रह्म नाचते आहे पाण्यावर, जसं तो कालिया नागा नाचत होता. हा संपूर्ण सागर. ते ती लाटेला आपलं स्वतःचं लिमिटेड अस्तित्वही सुटलं आणि स्वतःचा अभिमानी अस्तित्वही सुटलं की मीच आहे सगळीकडे.
मीपणा सुटलाच, फक्त ईश्वर आहे, फक्त प्रभू आहे. जो धक्के देतो आहे त्याच्यातही ईश्वर आहे, जो कोणी मारतो आहे त्याच्यातही ईश्वर आहे, जो जवळ ओढतो आहे त्याच्यातही ईश्वर आहे. आणि हे वस्तुतः सत्य आहे, हेच खरं आहे. ईश्वरच आहे फक्त. गॉड इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज गॉड. वासुदेव सर्वम इति समहात्मा सुदुर्लभ. 7व्या अध्यायात पुढे सांगेल श्रीकृष्ण. ज्ञान विज्ञान म्हणतो तो त्याला. द सायन्स, द टेक्नॉलॉजी, द ॲप्लिकेशन, की एवढ्या गोष्टी शिकल्या त्याचा उपयोग कसा करावा, त्याचा फायदा काय, हे 7व्या अध्यायात सांगतो. त्याचा फायदा हा तो म्हणतो की वासुदेव सर्वम इति, सगळ्यांमध्ये मी श्रीकृष्णच आहे, हा भक्ती मार्ग. तर त्याला वैराग्याची आवश्यकता नाही आणि खूप दूर सुटण्याची आवश्यकता नाही स्वतःला, किंवा खूप स्वतःच सगळ्यांमध्ये. ते सगळ्याच्या पुढे त्याचा अनुभव करून पुढे निघून गेला की वासुदेवच सगळ्यांमध्ये आहे. उदार चरितानार्थू वसुधैव कुटुंबकम महाजनस्तु येन गतस्य पंथाः. पंचदशी नावाच्या एक उत्कृष्ट ग्रंथात आहे, हे गीतेतलं नाही आहे. पंचदशी. महाजनस्तु येन गतस्य पंथाः उदार चरितानार्थू वसुधैव कुटुंबकम. जे आपण ऐकतो वसुधा म्हणजे पृथ्वी, ते वासुदेवाबद्दल नाही बोलला आहे तिथे. वसुधा एव ही कुटुंबकम, संपूर्ण वसुधा माझं कुटुंब आहे. पण भगवद्गीतेत स्वतः वासुदेव म्हणतो वासुदेव सर्वम यो माम पश्यते सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. 6व्या अध्यायात ध्यान योगात सांगितलं आहे, संयम योगात, आत्मसंयम योगात. तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. खरं जो मीच सगळ्यांमध्ये आहे, जो बघू शकतो सगळ्यांना माझ्यामध्ये आणि मला सगळ्यांमध्ये जो बघू शकतो, तो प्रत्यक्ष मला बघू शकतो, त्याला माझा अनुभव होऊ शकतो. आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन. योगी योग करायचा आहे. हा योग तो योग. परम योगी कोण? श्रीकृष्णाच्या मनात. सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मता. की ज्याच्या इतरांच्या सुखात स्वतःचं सुख. आत्म उपमेन सर्वत्र, मीच आहे हे समजून. आत्मा उपमेन, स्वतःची उपमा देऊन, कितीही मीच आहे, तोही मीच आहे, ते सगळे मीच आहे, अशा दृष्टीने समतेने बघणारा. कसा? सुख असो दुःख असो, एम्पथायझिंग. दुसऱ्याच्या सुखात माझं सुख, दुसऱ्याच्या दुःखात माझं दुःख. कोणाच्या हृदयाला ठेच पोचली तर मला दुःख झाला, कोणाला आनंद झाला तर मलाही सुख झाला. हा जो अनुभव करू शकतो स्वतःला दुसऱ्यांमध्ये पाहून. सयोगी परमो मता श्रीकृष्ण म्हणतो त्यात 6व्या अध्यायात. तर हे भक्ती सोपान झालं. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय 12व्या अध्यायात भक्तियोगात सांगतो. सगळ्या परिस्थितीमध्ये जो संतुष्ट आहे, समतुष्ट, समतेत आहे, चांगल्या प्रकारे तुष्ट आहे, समाधानी आहे, सगळ्या समतुष्ट सर्व परिस्थितीमध्ये, तो योगी. सततम, सतत जो संतुष्ट आहे योगी, कारण त्याच्या आत्मामध्ये दृढ निश्चय झाला, त्याने पक्क झाला की मीच आहे, मीच मला काहीतरी सांगते आहे, बोलते आहे, म्हणते आहे, देते आहे, घेते आहे. मयी अर्पित मनोबुद्धी. हा तिसरा मार्ग काय आहे भक्तियोगात? 12व्या अध्यायात म्हणतो मयी, कृष्ण म्हणतो मला, माझ्यात, ईश्वरात अर्पण झाली मन व बुद्धी. मनातही मी, मनात त्याच्यामुळे विचारही मला धरून सगळे विचार, आणि बुद्धीही, तर्क वितर्क जे विचार जे आहे किंवा डिसिजन्स जे आहे, निर्णय जे आहे, तेही मला समोर धरून. मयी अर्पित मनोबुद्धीर यो मदभक्त. असा जो माझा भक्त आहे, समे प्रिय, तो मला प्रिय आहे. भगवद्गीतेत सगळीकडे वर्णन दिसते की ईश्वर आपल्याला का प्रिय व्हावा, असावा. ईश्वराचे गुणगान, ईश्वराचं वर्णन, ईश्वराचं रूप 11व्या अध्यायात सगळं. फक्त एका ठिकाणी 12व्या अध्यायातच तो सांगतो, पण ईश्वराला कसा विशेष लाडका कोण होतो, लाडकी कोण होते ईश्वराची, हे 12व्या अध्यायात आहे फक्त, एकानंतर एक. म्हणून तो सगळ्यात माझ्या अनुभवात, माझ्या विचारांमध्ये किंवा माझं सगळ्यात आवडतं सुंदर अध्याय.
त्यात जे वर्णन आहे. तर थोडक्यात हे 49 आणि 50व्या श्लोक. 50वा काय होता? बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. तर याचा हिंदीत काय अर्थ होता? समबुद्धियुक्त रूप, समबुद्धियुक्त पुरुष पुण्य और पाप दोनों को इसी लोक में त्याग देता है. सुकृत आणि दुष्कृत, चांगलं कार्य आणि वाईट कार्य, स्वतःचं आणि दुसऱ्याचं. पुण्य 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 पुण्य, पाप 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 या भावनेतून निघून जातं, उठून जातं. पुढे आपण ऐकणार आहे, कारण हा चिखल आहे, चिखलातून निघून जातो. कलेला जो बुद्धिमान असतो यात फसून नाही जात. चिखलात फसतो माणूस, किडा फसतो, माणूस फसतो. जास्ती चिखल तर अजून फसत खाली खाली जात जातं. तस्माद योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. तो हिंदी पुरुष इसी लोक में त्याग देता है, अर्थात उनसे मुक्त हो जाता है. इससे तू समत्व रूप योग में लग जा. यह समत्व रूप योग ही कर्मों में कुशलता है, अर्थात कर्म बंधन से छूटने का यही एक उपाय है. हे दोन्हीला सोडणं. चांगलं घेतलं तर चांगल्यासोबत वाईट येईलच, वाईटासोबत चांगलं येईलच. आणि एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणाला पैसे देतो आपण, कलई लावायला येतात, 12ने 8ने, एक 8नी एक 4नी, तर असं म्हणायचं काय, 8नीचा वरचा तो हेडवाला भाग तू घे, पण टेलवाला माझ्याजवळ राहू दे. किंवा टेल तू घे आणि हेड मी दे. हेडसोबत टेल आहे. कुत्रा चालत जातो कुठे, तर नुसतं कुत्र्याचं हेड चालत झालं, त्याची टेल, अरे टेल राहून गेली, आपल्या घरी राहून गेली, टेल को लगाओ उसको. असं नाही होत. हेड आहे तिथे टेल आहे. हेड अँड टेल गो टुगेदर. जिवंत जर असेल तर. तसंच जर चांगलं हवं आहे तर वाईट घ्यावंच लागेल. असं नाही होणार की मला चांगलंच वागावं, माझ्याशी चांगलंच बोलावं, मला चांगलंच म्हणावं, मला चांगलं शक्य नाही. हे तर बुद्धूपणा झाला, बुद्धिमानी नाही झाली. असं कधीच कुठेच कोणासोबत नाही झालं आहे. असंभव, अशक्य आहे. फक्त दिवसच राहील, रात्र येणार नाही. पंचायत होऊन जाईल. फक्त रात्रच राहील, दिवस येणार नाही. लाट फक्त वरच वर जात गेली, वरच वर जात गेली, वरच वर जात गेली. खाली नको पडू. खाली चांगलं नाही वाटत. मन खच्चू होऊन जाते, खराब वाटते, अपमान. ते लाट वरच वरच जर असं नाही, शक्य नाही आहे. आणि झालं तर प्रॉब्लेम होईल, सुनामी वाढत जाईल. जेव्हा मग तिची वेळ येईल पडण्याची, सर्वनाश होईल. चांगलंच चांगलं जर कोणी वागत गेलं आपल्याशी, तर ते खतरा आहे, धोका आहे. कारण केव्हा ना केव्हा वेळ येणार, जितकं चांगलं तितकं धमाक्याने डोकं फोडून जाईल. मग त्यापेक्षा सतत छोट्या छोट्या असलेला परवडला. वरखाली वरखाली फुगतच गेला. तर काय होणार पुढे? एक क्षण येईल जेव्हा एकदम फुटेल. फुगाही गेला, हवाही गेला, काहीच नाही राहिलं. मग एक घाव दोन तुकडे, असं न व्हावं. तर म्हणून उभे सुकृते दुष्कृते. हे हवं आहे तर हेही घ्यावं लागेल. हे नको आहे तर मग हेही सोडायची तयारी ठेवा. थोडक्यात म्हणजे चांगलं हवं आहे तर वाईटही घ्यावं लागेल, वाईट नको आहे तर चांगलं सोडावं लागेल. उभे सुकृत म्हणते. आणि बुद्धिमान व्यक्ती तेच करते. श्रीकृष्णाचं चरित्र तसंच होतं, रामाचं चरित्र तसं होतं. विचार केला तर या झंझटीत नाही पडले दोघेही. तो एकच माणूस जे 2 रूपांनी आला, दोन्ही रूपांमध्ये तो व्यक्ती, तो पुरुषोत्तम या झंझटीत नाही पडला. काहींनी म्हटलं तर असं, आणि रावणी केलं तर तसं. अनेक शेकडो उदाहरणं आहेत त्यांच्या चरित्रांमध्ये. तर ते ही लीड्स बाय एक्झाम्पल. रोल मॉडेल काय? राम, मर्यादा पुरुषोत्तम. कारण ते चरित्रच पदोपदी दिसून येतं. हे रामगीता नावाची रामगीता पण आहे, लक्ष्मणाला सांगितलेले पंचवटीमध्ये. रामगीतेत जे त्याचे वचन आहे, किंवा या भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, उद्धव गीतेत उद्धवाला सांगितलं. हे पहिले चालले ते, आणि मग त्यांचे पदचिन्ह. असंच होतं ना, पहिले चालतो आपण, मग चिन्ह मागे राहतात. रोल मॉडेल. तर त्यांच्या पदचिन्हात आपण चालव, त्यांची वाटचाल आपण, तर मग त्यांच्यासारखे मदभावा मागता जातात. पुढे 14व्या अध्यायात म्हणतो. सोनू, तू मागच्याच म्हणाला होता की गुण काय आहे, सात्विक, राजसिक, तामसिक.
वेळ मिळाला तर आता नंतर थोड्या वेळाने करू किंवा मी तुला वेगळा कॉल करेल बोलायला त्याच्याबद्दल. पण 14वा अध्यायाचं नावच आहे गुणत्रय विभाग योग. सत्व रज तम, ते दुसरं काही नाहीच आहे विषय. तर 14वा अध्याय त्याच्या आधी थोडं हलकंसं आहे, दुसऱ्या अध्यायातही आहे, पण मुख्य 14व्या अध्यायात आहे त्याचं निरूपण. आणि मग 16व्या 17व्या 18व्या अध्यायात डिटेलमध्ये आहे. 14व्या अध्यायात लक्षणं आहे की सात्विक कसा, राजसिक कसा, तामसिक कसा. आणि मग 16व्या 17व्या अध्यायामध्ये ते शोअप कसं होतं, बिहेवियर्स कसे असतात, लक्षणं कुठे दिसतात, कशा प्रकारे वाढावं, कमी करावं, तामसिक कसं करावं, सात्विक कसं वाढावं, काय खाल्ल्याने, काय घातल्याने, कसा विचार केल्याने, हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये. तर ते या सत्रामध्ये सांगायला पुष्कळ वेळ निघून जाईल. जर वेळ मिळाला आज किंवा पुढच्या वेळेस तर मी संक्षिप्तमध्ये जरूर सांगेल. पण 14वा 16वा 17वा 18व्या अध्यायाचा अभ्यास केला तर तुला गुणांबद्दल कळेल. तर हे गुणांच्या खेळातून उठणं हे इथे सांगितलं आहे. योग कर्मसु कौशलम. तर 49 आणि 50व्याचे सारांश काय झालं या श्लोकांचा, 3 प्रकारे आपण आपलं थपडे जर लाटांना जर धक्के कमी करायचे असतील, सतत मिळणारे दुःख जर जीवनातलं कमी करायचं असेल, सतत अनुभवाला येणारं दुःख, तर 3 मार्ग आहे. एक तर वैराग्य मार्ग आहे, दूर होणं त्या लाटांपासून, मोठमोठ्या लाटांसोबत स्पर्धा न करणं. मोठमोठ्या कुत्र्यांसोबत धावत सुटलं तर मग तसं तितकी ताकद पाहिजे मग. तर ते आता वैराग झालं, जीवन पुष्कळ झालं, हलक आपलं मागे येणं, किनारे येऊन जाणं. तसंही तर नाव शेवटी किनारे तर लावायचे आहे ना. तर मग आता एक मार्ग. दुसरा ज्ञान मार्ग. सगळ्या लाटामध्ये मीच आहे, पाणी रूप जलरूपाने हे समजून घेणं. मी स्वतःला लाट समजत होती आणि दुसऱ्या लाटेबद्दल चिंता करत होती, वाईट वाटत होतं. पण हे समजून घेणं की पण अंतर काय आहे 2 लाटांमध्ये, काहीच नाही ना सिद्धांताने. आणि तिसरा मार्ग भक्ती मार्ग, म्हणजे प्रेम मार्ग, की सगळ्या लाटा त्या ईश्वरात आहे, त्या समुद्रात आहे. सगळं पाणी त्या ईश्वराचं आहे. तो ईश्वरच जलरूपाने, तो सागरच जलरूपाने सगळ्या जलात आणि प्रत्येक लाटेत आहे. त्याच्यामुळे सगळं महत्त्व त्या ईश्वराचं आहे, तिथे मन लावणं. ह्या 3पैकी जो मार्ग सुगम वाटत असेल, आपली अवस्था मानसिक जशी असेल ज्यावेळी, त्याच्याप्रमाणे सुरुवात वैराग्याने करावी. वैराग्यातूनच ज्ञान येईल आणि ज्ञानातूनच भक्ती येईल. जिथे वैराग्य नाही तिथे ज्ञान अशक्य, असंभव आहे. आणि जिथे ज्ञान नहीं, कभी न छूटे पिंड दुखों से, जिसे ब्रह्म का ज्ञान नहीं. जिथे जोपर्यंत ज्ञान नाही येत हे, त्यामुळे दुःखातून सुटकाच नाही. कारण मग ज्ञान नाही म्हणजे अज्ञान आहे, अज्ञान आहे म्हणजे दुःख आहे, फिअर ऑफ द अननोन. पण ज्ञानाच्या आधी वैराग्य आवश्यक आहे. वैराग्य आलं तरच विवेक जागृत होईल. सत असत सार असार विवेक. कोणत्या झंझटीत पडायचं आणि कोणत्या झंझटीत नाही पडायचं हे समजण्याचं. आणि ज्ञान आल्यानंतर सुंदर प्रेम भक्ती. तर 1-2 श्लोक अजून करू, आहे वेळ आपल्याला अजून थोडा. 51वा श्लोक. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्तम अनामयम. हे आपण म्हटले आज श्लोक. समबुद्धि से युक्त ज्ञानी जन कर्मों से उत्पन्न होने वाले फल को त्याग कर जन्म रूप बंधन से मुक्त हो निर्विकार परम पद को प्राप्त हो जाते हैं. हे कर्मफळाबद्दलची व्याख्या सुरू आहे ना सध्या. मागच्या वेळेस जसं कर्मणेव हि अधिकार असते मा फलेषु कदाचन, तर तेच व्याख्यान सुरू आहे श्रीकृष्णाचं अजून फळाचं. का बरं? कारण याला अर्जुनाला कर्म करण्यासोबत प्रॉब्लेम नव्हता, त्याला युद्ध करण्यासोबत काही प्रॉब्लेम नव्हता. तो तर योद्धा होता, परम योद्धा होता, परंताप. सगळ्या शत्रूंना ताप देणारा, अल्टिमेट ताप देणारा परमताप, सगळ्यांना भगावून लावणारा परंताप योद्धा. त्याला कधीच काहीच प्रॉब्लेम नव्हता, भीती नव्हती, इश्यू नव्हता, चॅलेंज नव्हता युद्ध करण्याबद्दल. कर्मासोबत त्याला प्रॉब्लेम नव्हता. पूर्ण प्रॉब्लेम कुठे आला? त्याच्यातून जे फळ निघेल, त्याची निष्पत्ती कशात होईल, त्याचा परिणाम काय होईल, इथे त्याची गाडी येऊन थांबली. जेव्हा त्यांनी म्हटलं सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत, मध्ये नेऊन थांबव मला. गडबड काय झाली? फळासोबत. इतकं केलं आम्ही, मिळालं काय?
आम्ही असं केलं वागवलं तर पुढे आम्हाला कसं वागवलं. फळासोबत झालं की मी युद्ध करण्यासोबत भीत नाही, पण त्याच्यातून जो मृत्यू होईल, दुःख निर्माण होईल, जी परिस्थिती होईल, विधवा स्त्रिया होतील, वर्णसंकर होईल, गडबड होईल, रक्त सगळीकडे राहील, विषाद येईल, ते नको आहे मला. फळ नको आहे तसं. तसं फळ नको आहे. हे युद्ध होऊन असं होऊनही होऊ शकत का की हे सगळे जिवंत राहतील आणि मग आम्ही सोबत राज्य करू. तसंवालं फळ दे, गोडवालं फळ दे, आंबटवालं नको, तुरट नको, खारट नको, किडलं माडलं सडलं नको. तर प्रॉब्लेम फळासोबत. म्हणून ते हे सगळं मोठं व्याख्यान तो सांगतो की फळाचा संबंधच नाही तुझा. मागच्याच आपण बोललो होतो. फळाला जर चिपकून अडकून बसला, फळ सोडण्याची जर तयारी नसली, तर मग तुलाही सडून जावं लागेल, पडून जावं लागेल. कसं, समजा झाडाला फळ लागलं आहे, सफरचंद, ॲपल, पेरू, जे कुठलं फळ, आणि त्याच्यावर समजा अळी असली आणि ते अळी खाऊन राहिल्या फळाला, पण फळाला सोडण्याची इच्छा नाही. काल मी हिंदीत बोलत होते, तेव्हा अली म्हणत होतो, पे अगर अली रही, तर ते एकदम असं झालं की मुसलमानांचं अली, फल गिरेगा तो अली भी गिरेगा. मी ते मुसलमानांचं अली, अहमद अलीबद्दल नाही बोलत आहे, हिंदीतला अली, आपल्या मराठीतल्या अळीबद्दल बोलतो आहे मी. की फळावर जर अळी आहे आणि फळाला सोडायची इच्छा नाही आहे, तर फळ आज न उद्या पडणार. फळ पडेल तर अळीला जर फळ सोडायचं नाही तर फळासोबत अळी पण पडणार. तरी नाही सोडलं तर फळ पुढे जाऊन सडणार, नुसतं पडणार नाही. ते सोडायची इच्छा नाही तर फळासोबत अळी पण पडणार आणि मग सडणार, आणि अजून पुढे वेळ जाऊन जमिनीत ते गडणार. ते फळ होते ना तसं. तरी फळाला सोडायची इच्छा नाही झाली तर ती अळी त्या फळासोबत खाली पडणार, मग सडणार आणि मग गडणार. कारण फळ सोडायची इच्छा नाही आहे, फळाला धरून ठेवायचे, फळाला चिपकून राहायचे. तर मग सर्वनाश, विनाश. आणि बुद्धिमान अळी असेल तर जेवढं आवश्यक आहे तेवढं खाल्लं, रस घेतला आणि निघून गेले पुढे, फळाला धरून नाही ठेवला. म्हणून एवढं मोठं व्याख्यान इथे सुरू आहे की आपण न पडो, न सडो, न गडो, म्हणून फळाला सोडो. फळ सोडण्याचा, तर फळाची अपेक्षा अशा सोड. म्हणून कारण त्याने म्हणजे सगळ्यात कर्मजम, जन्मवाचक, नेहमी सांगतो मी संस्कृतमध्ये, जिथे आला तिथे जन्मसूचक आहे. कर्मजम, कर्मातून जन्म फळाचा होणारच. असं शक्य नाही आहे की कर्मातून फळ नाही होणार. ते फळ घ्यायचं की नाही हे आपला प्रश्न आहे, आपला चॉईस आहे. कर्मातून फळ होईलच. कर्मजम, बुद्धियुक्त पुरुष काय करतो, जो बुद्धीचा युक्त म्हणजे काय, योग असलेला, उपयोग करणारा. बुद्धिमान नाही, बुद्धिजीवी नाही, बुद्धियुक्त, जो त्याचा उपयोग करत आहे. नुसती ज्याच्या जो बुद्धी आहे असं नाही. बुद्धी सगळ्यांना, मच्छर जवळ आहे, किडे माकडे, त्या अळीवर जवळही बुद्धी होती, पण त्या अळीने बुद्धियुक्त नाही झाली, योग नाही, उपयोग नाही केला, म्हणून पडली. त्या बुद्धियुक्त काय लक्ष, कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीष. जे बुद्धिमान मनीषी जे असतात, बुद्धियुक्त, मनीषी म्हणजे मनात इष्ट जे आपलं आहे, जे योग्य जे आहे आपल्यासाठी, मन ईश, मनावर नियंत्रण, ईश म्हणजे शास्ता, योग्य आणि शासन करणारा. ज्यांचं मन स्वतःच्या नियंत्रणात आहे आणि जे त्या मनरूपी घोड्याला इष्ट ठिकाणी नेतात, जे चांगलं आहे, जिथे जायचं आहे तिथेच जाऊ देतात, नेऊ देतात. लगाम धरली आहे, शेपटी नाही धरली आहे घोड्याची, ज्यांनी रखडले नाही चालले घोड्याच्या मागे इकडे तिकडे. घोडा योगारूढ होऊन 6व्या अध्यायात लगाम धरून, ते मनीषी. तर मनीषी लोक काय करतात, कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा. मनीषी लोक फलम त्यक्त्वा, फळाचा त्याग, फळाशी संबंधच नाही, फळासाठी नाही मी करत आहे, कोणाशी मी चांगलं नाही वागत आहे याच्यासाठी, की कोणासोबत चांगलं याच्यासाठी नाही वागत आहे की ते माझ्यासाठी चांगले वागावे, कोणाला मी काहीतरी देत याच्यासाठी नाही की तेही मला काहीतरी द्यावं.
सुकृत याच्यासाठी नाही मी करत आहे की मला दुष्कृत न मिळो, मलाही सुकृत मिळो. उभे सुकृते दुष्कृते. उभय म्हणजे तटस्थ, न्यूट्रल. सुकृत असो दुष्कृत असो. तर कर्मजम बुद्धियुक्ता हि फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यमनामि. असा जो जीवन जगू शकतो तो मग जन्म आणि जन्माला आल्यानंतर जे बंधन आहे कर्माचं बंधन, कर्म नाही बांधत, कर्माचं फळ बांधते. फळही नाही बांधत, फळाला लागलेली आशा बांधते. आशा नाम मनुष्याणाम कश्चिद आश्चर्य शृंखला. हे सुभाषित लहानपणी संस्कृतमध्ये, हे गीतेतलं नाही. बद्धा यया प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति मानवः. ही आशा नावाची साखळी जी आहे, मनुष्याला विचित्र साखळी आहे, ही बांधते. शृंखला म्हणजे साखळी, आश्चर्यकारक. या साखळीने जो बांधला जातो तो जन्मभर धावतच राहतो. आणि ही साखळी ज्याच्यातून सुटते, जो व्यक्ती या साखळीतून सुटतो तो एका जागी स्थित होऊन जातो. असं उलटी साखळी आहे आशा नावाची. नाही तर काय, ते साखळीने ज्याला बांधलं तो एका जागी ठेवतो आणि त्या साखळीतून सोडलं तर मग धावून निघून जातं, पळून जातं. आशा नावाची साखळी उलटं काम करते. या साखळीने ज्याला बांधलं, ज्याच्या मनाला, तो धावतच आहे. ते सायरा वायरा इकडे तिकडे, काहीच शेंडाना बुडक नाचे तुडक तुडक. कुठेच काहीच स्थैर्यच नाही जीवनामध्ये. हे ते असं तसं तसं तसं, याची आशा त्याची आशा त्याची आशा, स्पिनिंग द व्हील्स. आणि याच्यातून जो सुटला आशातून, तो स्थितप्रज्ञ झाला. आता थोड्या वेळाने येईल पुढच्या सत्रामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा. एका जागी जो ठीक स्थित झाला योग्य ठिकाणी, तो कसा असतो. तर तिथे फळाची आशा बांधते, फळही नाही बांधतात. आणि फळच्या आधी कर्म. तर आपल्याला ना आशा हवी ना फळ हवं, फक्त कर्म करायचं आहे. कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून कर्म याच्यासाठी करायचं आहे की त्याच्यातून शिकण्यासाठी. एकच उद्देश होता कर्म करण्याचा, शिकण्याचा, ज्ञानप्राप्तीचा, समज येण्याचा, समजून जाण्याचा. काय समजायचं, हे सगळं काय आहे माझ्या अवतीभोवती जे आहेत, हे सगळं काय, हे सृष्टी काय, कुठून आली, कसं आहे, मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, माझं आणि ईश्वराचं नातं काय आहे, आणि मग ते समजल्यानंतर पुढचं जीवन कसं जगायचं. हे 4 प्रश्न समजण्यासाठी सगळे कर्म फक्त एवढ्यासाठी करायचे. पूजाही जर करायची, आणि शौचालयही जायचं, आणि जेवण खावणही करायचं, आणि उपवासही करायचा, दुसऱ्यालाही खाऊ घालायचं, आणि दुसऱ्याकडे जाऊन स्वतः पाहुणचारासाठी ब्राह्मण म्हणून जायचं. हे सगळेच कर्म फक्त हे 4 प्रश्नांच्या उत्तरासाठी आहे, समजून घेण्यासाठी. मी कोण आहे, मी शरीर आहे का, मी स्त्री आहे का, पुरुष आहे का, वृद्ध आहे का, तरुण आहे का, मी मन आहे की बुद्धी आहे की काय आहे, मी कोण आहे. ईश्वर 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 म्हणत आले, आजपर्यंत ऐकत आलो आजी आजोबांकडून, सगळ्यांकडून, शास्त्र पुराणांना, ब्राह्मण पंड्यांकडून. भगवान तो कोण आहे, ईश्वर कोण आहे, मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, माझा आणि त्याचा काही संबंध आहे का, की दोन वेगळे आहे काहीतरी. तो त्याचा तिकडे धंदे करत बसतो आणि मी आपलं इकडे करत बसतो. की असं आहे का की तो निर्दयी आहे आणि असं मला नाचवतं, माझी मुंडी धरून सतत नाचत राहतं, मला काहीच अधिकार, मला काहीच काल स्वतःचे. असं आहे का क्रूर ईश्वर आहे का, खेळ करून आला नुसता, मला स्वतःचं काहीच स्वातंत्र्य नाही, की उलटा आहे, प्रेमी आहे. मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, माझा आणि त्याचा संबंध काय आहे. आणि चौथा, ते एकदा अनुभव आला, लक्षात आला की उरलेलं आयुष्य आता कसं जगू, पुढे काय करू. हे 4 प्रश्नांच्या उत्तर प्राप्तीसाठी संपूर्ण कर्म, जन्माला आल्यापासून अंगठा चोकत होतं तेव्हापासून शिडीवर बसून नेलं, शेवटचा क्षण राम नाम करून जलाओ इसको. एकूण एक कर्म ते या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी होते, पोट भरण्यासाठी नाही, घर बांधण्यासाठी नाही, फॅशन करण्यासाठी नाही, मान अपमानासाठी नाही, हेवा दाव्यासाठी नाही, आपलं जमवून ठेवण्यासाठी नाही, दानधर्मासाठी नाही, हे कळवण्यासाठी. कारण याच्यातूनच सुटका आहे फक्त एकदा ते करण्यातून.
आणि हे कुठलं कचरापट्टी केव्हाची येऊन बसली, कशाची फळ कुठून आलं. कर्म फक्त हे समजण्यासाठी होतं, शिकण्यासाठी होतं, ज्ञानप्राप्तीसाठी होतं. फळाचा कुठे संबंध आला, कुठून आलं फळ. अजून फळाला चिपकून बसलं. तर हे या अध्याय श्लोकांमध्ये चांगला, जन्मबंध विनिर्मुक्ता. फळाची आशा जर सोडली आणि फक्त ज्ञानप्राप्तीवर जर भटलं, समजण्यामध्ये, अक्कल येण्यामध्ये, थोडक्यात म्हणजे आपल्या अक्कल फुटण्यामध्ये मकडे जर लक्ष दिलं, तर मग या बंधनातून विनिर्मुक्ता, फर्स्ट क्लास, मुक्त, निर्मुक्त, विनिर्मुक्त, विशेषपणे पूर्णपणे सुटका या झंझटीतून. आणि मग काय, पदम गच्छन्तम अनामयम, मग त्या पदाला प्राप्त होशील. कोणत्या पदाला? पद म्हणजे ते टायटल, ती स्थिती, तो हक्क, तो अधिकार मिळेल तुला. थोडक्यात म्हणजे ती मनस्थिती होईल, मनातला अनुभव तसा होईल हर प्रत्येक क्षणी. कोणता? तिथे जाऊन पोचशील तू. अमेरिकेत आलो तर अमेरिकेतला अनुभव, इथली थंडी, इथलं वैभव, इथलं कल्चर. भारतात येतो आम्ही तर भारतातला अनुभव, तिथलं जसं आहे तसं. जिथे पोहोचलो तिथला अनुभव. तर तिथे पोहोचशील, त्याच्यामुळे तुझा सततचा अनुभव तसा राहील. तिथली तशीच हवा तुला श्वास घ्यावा लागेल, तसंच पाणी प्यावं लागेल, तशीच भाषा, तसंच आवाज ऐकायला लागेल, तसाच वास येईल, तसंच सौजन्य राहील, जे काय जिथे जसं तसंच. तर त्या पदम गच्छन्तम अनामयम, त्याचं मी वर्णन नाही करू शकत, त्याचं काही नाव नाही आहे, कारण ते शब्दातीत आहे, वर्णनातीत आहे. यप्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोगमध्ये तो म्हणतो, ते माझं स्थान आहे, तू माझ्या घरी येशील, माझ्या ठिकाणी येशील. नुसतं अमेरिकेत जाऊन काय सुख आहे, नुसतं स्वर्गात जाऊन काय सुख आहे. वैकुंठात येशील, जिथे बुद्धी कुंठित नाही होणार, याच्यानंतर कशातच अडकणार नाही, फ्री, संपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव, कम्प्लिटली इंडिपेंडंट, कोणावर कशावरच डिपेंडंट नाही राहणार. ती वैकुंठ अवस्था, जिथे बुद्धी वैकुंठित नाही होत, कुंठित नाही होत, सुटका झालेली, कुठल्याच प्रकारचं बंधन नसलेली, कम्प्लिटली. तर त्याला काही सांगू, त्याचं वर्णन नाही करू शकत. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, उपनिषदांमध्ये म्हटलं की तिथे जाऊन पोचलेला व्यक्ती, त्याचं मन, वाणी परत नाही येऊ शकत. त्या स्थितीचं वर्णन नाही केलं जाऊ शकत, वर्णनातीत आहे, शब्दांमध्ये नाही बांधलं जाऊ शकत, कारण तो आतला अनुभव आहे. पण त्याच्याबद्दल हे आजूबाजूचं सांगू शकतो. जसं भूक ॲक्च्युअली काय होते, भूक लागते म्हणजे हे नाही सांगू शकत आपण, ॲक्च्युअल अनुभव नाही डिस्क्राईब करू. त्याच्या अराउंडचं थोडं सांगू शकतो, अरे असं वाटते, तसं वाटते, खूप हे होते, खूप ते होते. प्रेम झालं कोणावर म्हणजे ॲक्च्युअली काय झालं ती भावना समजून नाही सांगू शकत. थोडं सांगू शकतो की असं वाटते की त्याला द्यावं, ते असं करावं, तसं करावं, हे सगळं ठीक आहे. पण ॲक्च्युअल ज्याच्यात प्रेमाचा अनुभव आहे तेच समजू शकतं, भुकेचा अनुभव तोच समजू शकतं. तसंच ही मनाची स्थिती. तर जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्तम अनामयम, या मनुष्य देहात हे शक्य आहे, हे प्राप्त होणं नाही तर सांगितलं नसतं. तुम्हाला, आम्हाला, आपल्याला सगळ्यांना हे आत्ता या जन्मात इथपासून उरलेले यात्रेत हे शक्य आहे. ते कोणत्या पचेड्यात फसलं, कोणत्या झंझटीत फसलं, ओ माय गॉड, कोणत्या उकिरड्यात फसलं, किडा मकोडा बनून बसलं, माणूस असून पेक्षा बनून बसलं. पुढच्याच टोकात तो म्हणतो, यदा ते मोह कलिलम, अरे ये गंदगी में, ये कौन सी नाली में फंस गया तू, ये काय कोणत्या घाणीमध्ये अडकून बसलं तो, छी, हे काय, ओ माय गॉड, फिल्थी, स्वच्छ हो, सोड हे मोह बिया, आंघोळ करून या, हे चिखल धुवून ये पाय सगळे. यदा ते मोह कलिलम बुद्धीर, पुढचा श्लोक, व्यतितरिष्यसी, हा आणि अजून एक 52 आणि 53 श्लोक करू आज आणि मग थांबवू. यदा म्हणजे जेव्हा, ते म्हणजे तुझी, संस्कृतमध्ये मोह, भ्रम,
मोह म्हणजे भ्रम, म्हणजे उलटं ज्ञान. जे आहे ते नाही वाटणं, जे नाही आहे ते हो वाटणं. माझा पुत्र नाहीच आहे, माझी पुत्री नाहीच आहे, माझं कोणी नाहीच आहे, शरीरसुद्धा माझं नाही आहे, आणि त्याच्या उलटं वाटणं. हे शरीर माझं आहे, शरीर आहे मीच आहे, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, माझं असं आहे, माझं घर आहे, माझं तसं आहे. आणि माझं सतत पूर्ण वेळ मी आत्मा आहे आणि माझा ईश्वर आहे. जे आहे तिथे ते नाही वाटणं, लक्ष न जाणं, लक्षात नाही राहणं, त्याची किंमत नसणं, त्याचं इतकं महत्त्व न वाटणं. त्याच्यामुळे सगळी गडबड, सगळं काही माझं आहे पण तिकडे लक्ष नाही ते, आणि त्याच्यामुळे माझं काहीच नाही हे वाटून अजून मिळावं याच्याकडे जी पिपासा आहे, जी भूक प्यास, तो मोह, उलटं ज्ञान. यदा ते मोह कलिलम, चिखलातून बुद्धी तुझी व्यती तरिष्यसी, ह्याच्यातून निघून तरुण समोर पुढे निघून जाशील जेव्हा. यदा ते मोह कलिलम बुद्धी व्यतितरिष्यसी, हे झंझटीतून सोडून घेणं, हेव्या दाव्या घेणं म्हणजे त्याग करून निघून घर सोडून जाऊन हिमालयात जाण्याची गोष्ट नाही करत आहे. कारण हिमालयात जाऊन बसलं, गुहेत जाऊन बसलं तरी मनाने आपलं धरलं जाऊ शकते, तरी पण मनात राग येऊ शकतो. असं कसं म्हटलं, असं तसं कसं केलं, ते नाही. जेव्हा मनात लक्षात येईल, मनात तेव्हाच लक्षात येईल. बुद्धी ही व्यतितरिष्यसी, विचार जर केला, बुद्धीचा उपयोग जर केला, हा एकच देह आहे जिथे बुद्धीचा अशा प्रकारे विचार केला जाऊ शकतो. बाकी सगळ्या देहांमध्ये, प्राणी देह, पक्षी देह, वृक्ष देहामध्ये बुद्धी तर आहे, पण ती प्री प्रोग्रॅम्ड आहे. काय केलं तर काय होते, असं केलं तर असं होईल, हे केलं तर ते मिळेल, बस एवढं हे डिझाईन्ड आहे सॉफ्टवेअर. कारण त्या भोग योनी आहेत. कारण पूर्वीच्या आपल्या ज्या वासना होत्या, खायचं जाय, खायचं जाय, खायचं जाय, खायचं जाय, खायला 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 जाय वाटते, तर खाणार असं तर डुक्कर बना, खात बस, जे दिसन ते खा. हिंसक प्रवृत्ती असली ते हिंसक पशु बनव. कोणाला काही देण्याची नाही, स्वतः घेऊन बसण्याची, स्वतः जर ठेवण्याची वृत्ती असली तर वृक्ष बनवून बसणं, घे आपलं सगळं झक मारून द्यावंच लागेल सगळं. हे त्याच्यामध्ये प्री प्रोग्रॅम्ड आहे की बस एवढं हे खायचं, तू हे असं करायचं आणि इथे जायचं आणि बस तेवढाच. या देहात एक पूर्ण खुलासा दिला, पूर्ण फ्रीडम दिला बुद्धीला. एव्होल्युशनसाठी कम्प्लीट ऑपॉर्च्युनिटी. जितकं वर तुला जायचं असेल या बुद्धीने, जितकं विहंगम, जितकी उन्नती करायची, जितकी प्रगती करायची, जितकं उच्चतम अनुभव करायचा असेल तितकं शक्य. पुश द लिमिट्स. हा फुगा असा आहे जो फुटणार नाही. जितकी तू वापरशील तितका मोठा होऊ शकशील. पॅराशूटसारखा जाऊन सगळं आनंद घेऊ शकशील तू, त्याचा जर तसा उपयोग केला तर. आणि सतत खाली येण्याचं जर केलं की नाही पण फळ, नाही पण फळ, नाही पण असं, नाही पण तसं, तर मग ते तर प्राण्यासारखं जीवन झालं. मग इतके धंदे हे मनुष्य बनण्याचं आवश्यकता नव्हती. कुत्रा मांजर बनू शकलो असतं, फर्स्ट क्लास, काही प्रॉब्लेम नव्हता. मग फ्रीमध्ये मिळत होतं सगळं, बिना मेहनतीचं. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यसी तदा गंतांसी निर्वेदम. यदा म्हणजे जेव्हा, तदा म्हणजे तेव्हा. यदा तदा यथा तथा सदैव कृष्ण सत्कथा भवे भवे सुभक्तिमान. कृष्णाष्टकमध्ये ऐकलं असेल. यदा तदा यथा तथा तथैव कृष्ण सत्कथा. जेव्हा तेव्हा, जिथे तिथे, जसं तसं, यथा तथा, सदैव कृष्ण सत्कथा. या कृष्णाची कथा करावी. मद प्राणनाथास्तु स एव न परः. मन्नाथ श्री जगन्नाथ, मद्गुरु श्री जगद्गुरु. राधाराणी म्हणते मद प्राणनाथास्तु स एव न परः. हे राधेचे वचन आहे. हे माझ्या प्राणांचा नाथ, तो निघून गेला, त्याला पत्रही नाही दिला, वाट नाही पाहत आहे, आणि तू काय ते पूर्ण मौन धरून बसले, दुःखी होऊन बसले विरह अग्नीमध्ये. हा कुठला न्याय आहे राधे? विशाखा सखी विचारते. मद प्राणनाथास्तु स एव न परः. तोच एक फक्त माझ्या प्राणांचा नाथ आहे,
न पर दुसरं कोणीच नाही, शक्यच नाही. मी कोणाचा विचार नाही करू शकत दुसरा. माझ्या मनात विचार येतच नाही दुसरा कोणाचा, कारण माझ्या प्राणांचं नातं आहे. प्राण आहे तर कृष्ण आहे माझ्यासाठी. कृष्ण आहे तर प्राण आहे. माझ्यासाठी कृष्ण आणि प्राण एकच आहे. मेरे तो गिरधर गोपाल दूसरा ना कोई, जां के सिर पर मोर मुकुट मेरे तो प्रभु सोई. तर तदा गंतांचे निर्वेदम, तिथे तू जाशील. तदा, यदा, तदाची गोष्ट सुरू होती. गंतांची, जाशील, पोहोचशील. निर्वेदम, निर्वेद म्हणजे काय? वेदांना फेकून देण्याची गोष्ट नाही आहे. वेद म्हणजे ज्ञान, माहिती. वेद म्हणजे माहिती. निर्वेदम, ज्याच्याबद्दल लोकांना माहीत नाही. वेदांमध्ये ज्याचं वर्णन नाही आहे, वेदांमध्ये कुठल्याच माहितीने हे डिस्क्राईब नाही करू शकत. गुगलमध्ये नाही सापडू शकत, वेदांमध्ये नाही सापडू शकत. याचं वर्णनच नाही केलं जाऊ शकत. निर्वेदम, नो वन नोज ऑफ दिस प्लेस. इट इज हार्ड टू नो. द इन्फॉर्मेशन इज नॉट readily available. No one can pass this on. एक दुसऱ्याला देऊ नाही शकत. हा फक्त स्वतःचा अनुभव स्वतः करू शकतो. आणि ज्याला अनुभव झाला तो बोलू नाही शकत, वर्णन नाही करू शकत. तदा गंतांचे निर्वेदम श्रोतव्यस्य, श्रुतस्य, न याच्याबद्दल बोललं जाऊ शकते, न ऐकलं जाऊ शकते. आजपर्यंत न ऐकू आलेलं, न कोणी बोललेलं, न ऐकू आलेलं असं ठिकाण, अशी मानसिक स्थिती तुझी will, the state of mind will be so phenomenal, so mind blowing, literally, in this case literally mind blowing. त्याला म्हणतो मन उडून जाणं. मनाने काय करतो? कल्पना करतो. खूप मोठमोठ्या कल्पना करू शकतो. अजून कल्पना कर, स्वर्गाची कल्पना कर, अजून स्वर्गाच्या वरपेक्षा अजून काहीतरी असेल अशी कल्पना करू शकतो. पण मनाच्या पलीकडची, माइंड ब्लोईंग, मनाने कल्पना नाही करू शकत इतकी कल्पनातीत अशी अवस्था. यदा ते मोह कलिलम, तर याच्यासाठी प्रमुख शर्त, अनिवार्य शर्त, आवश्यक सगळ्यात मोठं काम मोह सोडणं, चिखलातून उठून निघून जाणं. यदा ते मोह कलिलम बुद्धिर व्यतितरिष्यसी. आणि मग कर्मफळाची अपेक्षा सुटली. मोह जर सुटलं, सगळा मोह, सगळे बंधन, प्रॉब्लेम काय आहे? मोहामुळे. कर्मफळ जे हवं आहे तर हे एक दुसऱ्याला परस्पर सहाय्यक आहे. कर्मफळ सुटला तर मोह सुटायला लागेल, मोह सुटला तर फळाची आशा सुटायला लागेल. आणि मग या चिखलातून निघून फायनली आपला कचरा झटकून पुढे निघून जाईल व्यक्ती आणि त्या ठिकाणी पोहोचून जाईल. सर्गे अपि न उपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. पुढे 14व्या अध्यायात म्हणतो की प्रलयासारख्या कठीण परिस्थितीतही तुला दुःखाचा अनुभव नाही होणार. हे भगवद्गीतेतलंच आहे 14व्या अध्यायाला 3ऱ्या श्लोकात. इतके थोड्या मान अपमानाने जो दुःख होतं किंवा नुकसान झालं, लॉटरी नाही लागली, नोकरी गेली, जे कुठल्या ज्याच्या कशाने प्रमोशन नाही झालं, पगार कमी केला, दुःख होते. अरे प्रलय या सगळ्यासमोर दिसेल तरी दुःख नाही होणार, इतकं अशी अवस्था होईल या अवस्थेत तुझी. आणि हे दिलं, त्यांनी इतका मान केला, फुलाचे हार घातले, प्रशंसा, लाईक्स, 100 लाईक्स, 200 कनेक्शन झाले, यांनी जी छाती फुलून जाते. सर्गे अपि, सर्ग जे काही ज्याचा सर्ग झाला आहे, जे काही निर्माण झालं आहे ते सगळ्याच्या सगळं तुला मिळालं तरी तुला त्यांनी काही फरक नाही पडणार. आणि प्रलय समोर असला तरी व्यथा नाही, दुःख नाही होणार. अशी मम साधर्म्य मागता हा, ही माझी स्थिती आहे श्रीकृष्ण म्हणतो, आणि ही तुला प्राप्त होईल. केव्हा? त्या श्लोकात काय म्हणतो? इदम ज्ञानम उपाश्रित्य. या ज्ञानाचा जर तू आश्रय करशील तर. हे 14व्या अध्याय. कोणतं ज्ञान? हे आत्ता जे सुरू आहे ते. इदम, या ज्ञानम उपाश्रित्य, याच्या आश्रयामध्ये शरण, रेफ्यूज, टेक रेफ्यूज, शरणागती के, एक्सेप्ट दिस, अलाइन विथ इट, स्वीकार कर, याच्याप्रमाणे आपलं जीवन कर. तर तुला हा अनुभव आता या जीवनात, पुढच्या जीवनात कर. कोणाला माहिती पुढच्या जीवनात काय होईल? पुढच्या जीवनासाठी का वाट कर? पुण्याचं सुखरूप संचय करण्याचा का प्रयत्न करा की पुढे मग चांगलं होईल. जेव्हा की इथून आत्ता उभे सुकृते दुष्कृते आत्ता सुटका होऊ शकतं ना या जीवनात, दोन्हीतून, आणि अनुभव होऊ शकतो. जर तो म्हणतो आहे तर विश्वास जर असेल, श्रद्धा जर असेल, तो जर म्हणतो आहे तर होईल ना, होते ना, आणि होत आला आहे. पुढे सांगतो तो, अनेकांचा झाला आहे, उदाहरणं देतो.
जो झोपला आहे स्वप्नामध्ये खूप परेशान आहे, खूप त्रास होत आहे, त्याला कोणी म्हणणं की अरे तू जागशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल. होऊ शकते, असं होते ना. अनेक लोक जागृत झाले, कित्येकांनी स्वप्नातून उठले आहेत. यात असत्य काय? बरोबर आहे ना, की बाबा तू नको समजून सांगता हे स्वप्न आहे, खरं नाही आहे, इतका नको चिपकू. थोडा वेळ अजून चालेल हे तुझं स्वप्न. तुला आवश्यक असेल तर एक हे स्वप्न संपेल आणि तुझं मग स्वप्नही नाही राहणार, तूही नाही राहणार. तुझ्यासाठी जर तू स्वप्नात दिसतोय तो आहे ना मरण. तुला हवा असेल तर तू आत्ताच जागा हो, तर तुझ्या लक्षात येईल की स्वप्न आहे. अनेक जागृत झाले आहेत महापुरुष. जागृतीची खरी सत्यस्थिती आहे. जागृतीची जी अवस्था आहे ती स्वप्न, सुषुप्ती आणि जागृत अवस्था ज्या आहेत, की काही लोक जागे असतात, काही लोक स्वप्न पाहत असतात आणि काही लोक खूप सुषुप्त अवस्था, डीप स्लीप, की काहीच कल्पना नाही, न स्वप्न न जग काही आहे याचंही नाही. घनीभूत दगड. चैतन्य जे आहे आपलं, चेतना जी आहे, समजण्याची शक्ती जी आहे, थोडक्यात म्हणजे दगडामध्ये आहे ना. ॲक्च्युली आपण सुषुप्त अवस्थेत आहे, घनीभूत झालेली, सॉलिडिफाईड डीप स्लीप, एकदम गाढ झोपेत, काहीच कल्पना नसते, काहीच कळत नाही. तसं चैतन्य झोपून गेलं आहे एकदम गाढ. या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये आपण स्वप्न अवस्थेत आहोत. खरं वाटतंय हे सगळं, हे असंच वाटतंय, बरोबर आहे वाटतंय, सुख वाटतंय, दुःख वाटतंय, चांगलं वाटतंय, वाईट वाटतंय. ही स्वप्न अवस्था आहे, मधली अवस्था, त्रिशंकूसारखं लटकलेली. आणि काही महापुरुष आहे, संत लोक आहे, सद्गुरू आहेत, जे जागृत आहेत. तेच चैतन्य 3 प्रकारे जड अवस्थेत घनीभूत झालेलं झोपलेलं दिसते आपल्याला, किंवा प्राण्यांमध्येच. तेच चैतन्य आपल्यामध्ये आपल्याला स्वतःला तसं स्वप्न अवस्थेमध्ये आहे. खरं वाटणं खरं नाही आहे. मी नेहमी इकडे इंग्रजीत सांगतो माझ्या अमेरिकन लोकांना जेव्हा होतं तेव्हा, किंवा ते की नेवर एवर फॉरगेट दॅट दिस इज ए ड्रीम. नमस्कार करताना, दिस इज ए ड्रीम अँड माय जॉब इज टू ब्युटिफाय दिस ड्रीम. कधीच विसरू नये की हे स्वप्न आहे आणि माझं एवढंच कार्य आहे की हे स्वप्नाला सुंदर बनवणं, माझ्याच्याने जेवढं शक्य होणार. दिस इज अ ड्रीम अँड माय जॉब इज टू ब्युटिफाय द ड्रीम बिकॉज आय लव द ड्रीमर and I want to give my love to the dreamer. There is no way to send any laddu pede out of the dream. So I will beautify his dream because he is experiencing the dream. तोच एक या स्वप्नाचा अनुभव घेतो आहे म्हणून. तर है ना. तर इथे आपला 52वा श्लोक संपला. आजचा शेवटचा श्लोक भाई हिंदीत वाचला होता का मैंने 52वां. जिस काल में तेरी बुद्धि मोह रूप दलदल को भली भांति पार कर जाएगी. भली भांति अच्छी तरह से फर्स्टला पुन्हा मागे नाही. उपरती उलटी चाखत नाही आपण, जसं उपरतीचं आपण मागे व्याख्या केली होती है ना. रती जी आता झाली आहे मोहामध्ये, रती झाली आहे आपल्या लोकांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या जॉबमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या फेवरेट TV शोमध्ये, आपल्या कुत्र्यामध्ये, मंजरीमध्ये, आपल्या पेटमध्ये रती झाली आहे. तर तिथे काय आहे, रतीच्या जागी उपरती, ती बाजून तिथून उचलून इथे ठेवणं. खूप बर्फी खाल्ली, पेढे खाल्ले, ओकारी केली, खूप आवडत होती, बासुंदी खूप आवडत होती म्हणून खाल्ली, मग ओकारी झाली. तर मग ती ओकारी पुन्हा पित नाही आपण. तर तसं ती जी अवस्था आहे भली भाती फर्स्ट पूर्णपणे सोडून देणं मोहाला. मोह रूप दलदल को भली भांति पार कर जाएगी. उस समय तो सुने हुए और सुनने में आने वाले इस लोक और परलोक संबंधी सभी भोगों से वैराग्य को प्राप्त होगा. हे डोक्यामध्ये कचरा नाही राहणार मग की स्वर्ग होईल, पुढे चांगला जन्म मिळेल, पुढे मग नीट थोडं आपलं या जन्मी पुण्य केलं तर असं होईल तसं होईल. आत्ता सुटायचं आहे हे पक्दृढ होईल. पुढचं कोणाला माहीत. नगदी रोकड़ माल, कैश इज किंग. क्रेडिट पे नहीं चाहिए ये साधना. कैश दो, अभी दो, सामने रखो प्रभु माल. और तुम तो ले मिलने देने को तैयार है, हाथ सामने कर मांग. जो मांगेगा वो देगा. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. पुढे कृष्ण म्हणतो 4थ्या अध्यायात, जो जसं माझ्यासमोर येईल तसं त्याला मिळते. ये मागोगे तो ये मिलेगा, तो समोर सांगून राहिला.
तर लास्ट शेवटचा श्लोक 53वा. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम अवाप्स्यसि. हिंदीत, भांति भांति के वचनों को सुनने से विचलित हुई तेरी बुद्धि जब एक परमात्मा में ही अचल और स्थिर ठहर जाएगी तब तू योग को प्राप्त हो जाएगा. अर्थात तेरा परमात्मा से नित्य संयोग हो जाएगा. वेल्डेड जॉइंट, वेल्डिंग जॉइंट. आम्ही केमिकल इंजिनिअरिंगमध्ये वेल्डिंग शिकलो होतो पहिल्या वर्षी. सगळ्यात चांगलं वेल्ड, स्ट्रॉंग वेल्डिंग कोणतं असते, इतकं पक्कं वेल्डिंग कोणतं, जे इतकं पक्क होऊन जाते की ते त्या दोन ज्या गोष्टींना वेल्ड केला आहे, दोन तुकड्यांना वेल्ड केला, तर वेल्डिंग जॉईंट त्या दोन्ही तुकड्यांपेक्षा पक्का असतो. पुढे जर त्याच्यावर प्रेशर आलं, स्ट्रेस टेस्ट जर केली तर इकडचा तुकडा तुटेल किंवा इकडचा तुकडा तुटेल, पण ते वेल्डेड जॉईंट नाही तुटणार. दॅट इज अ गुड वेल्ड. असं त्या इंजिनिअरिंगमध्ये कॉन्सेप्ट आहे गुड वेल्डिंग, की इट इज सिनर्जी इफेक्ट, इट्स स्ट्रेंथ इज ग्रेटर दॅन द पार्ट्स, इट्स पार्ट्स. तर तसा योग शब्दाचा योगम युंजन मदाश्रय पुढे तर युंजन म्हणजे वेल्डिंग. इतका पक्का चिपकशील मग तू या ज्ञानाने ईश्वराला, इतका पक्का योग होईल वेल्डिंगसारखा की ईश्वर तुटेल नाही तर तू तुटेल, पण तुझं जे मन आणि चिपकलेलं प्रेम जे झालेलं ईश्वरामध्ये, एकत्व जे झालं आहे, तुझे शरीर संपून जाईल तुला, तो केव्हा कळणारे नाही शरीर केव्हा सुटलं, मरून जे देह सुटला त्याचा संबंधी न राहणारे कळणारं नाही, पण कारण मानसिक अवस्थेने तू ऑलरेडी त्याच्यासोबत निघून गेलेला राहशील पुढे. हे यात वर्णन करतो आहे. केव्हा जे भाती श्रुती श्रुती म्हणजे ऐकलेलं ज्ञान, श्रुती आणि स्मृती. पुराण आपले जिथं ते श्रुती आणि स्मृती. लोक तर एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं, जसं वेद उपनिषद हे श्रुती. आणि ज्यांनी आपल्या अनुभवामध्ये अनुभव करून लिहून ठेवलं किंवा रेकॉर्ड करून ठेवलं त्या स्मृती. या श्रुती आणि स्मृती म्हणतात दोन्ही ईश्वरापासून येतात. ईश्वराचे श्वास उश्वासांना श्रुती आणि स्मृती म्हटलं आहे. पुराण पुरुषोत्तम आत घेतला आणि सोडला श्वास तसा हे सगळं जे ज्ञान आहे हे काय ऐकलं गेलेलं आहे. देर इज नो ओरिजिनल थॉट असं म्हणतात. जे काय ऐकतं ते पहिले कोणीतरी याचा विचार केलेला आहे ऑलरेडी. जे कुठले नवीन आविष्कार होतात, इन्व्हेन्शन्स होतात. तर श्रुती विप्रतिपन्ना ते वी म्हणजे निरनिराळे, प्रति म्हणजे एकाच्या उलटं. कोणी म्हणते असं केलं ते हे सर्कलवर जायचं आहे, तर कोणी म्हणते की अरे नाही इकडून जाशील तर पोचशील. कोणी म्हणते अरे नाही इकडून उलटी करून जा. कोणी म्हणते असंही नको जाऊ, इथून मधून काटून जा. कोणी म्हणते मधून काटून जा पण इथून इकडे नको जाऊ, इथून इकडे जा. प्रत्येकजण त्या वर्तुळावर स्वतः कुठे आहे त्या दृष्टीने सांगतो आहे. भांति भांति के वचनों से सुनी हुई विचलित हुई तेरी बुद्धि, ये करो कि वो करो, प्राणायाम करो कि प्राणायाम नको करो, हळू करो कि जास्ती करो कि कमी करो कि उलटा टंगू कि सीधा उभा राहू, या देवाला पूजू की त्या देवाला पूजू की हे स्तोत्र वाचू की ते स्तोत्र वाचू की हा उपवास की तो उपवास की ही तीर्थयात्रा मोठी की ती तीर्थयात्रा मोठी, की या दिवशी हे फुलं वाहू की त्या दिवशी ते फुलं वाहू, की नैवेद्य याचा दाखव की असा दाखव, अंघोळ करून दाखव, उठल्यावर ध्यान करू, पहिले स्नानाच्या आधी ध्यान करू की मग करू की संध्याकाळी करू. ओ माय गॉड, व्हॉट ए मेस. केवढा घोटाळा. हू नोज काय याच्यातलं खरं आहे खोटा कोणता आहे. ते हे याचं वर्णन सुरू. श्रुती विप्रतिपन्ना ते, या सगळ्या झंझटीतून यदा स्थास्यसि निश्चला, हे जे ऐकला असा ऐकलाय तसा ऐकलाय, विचलित हुई तेरी बुद्धि जब समाधावचला बुद्धि, जब एक परमात्मा में स्थित हो जाएगी तब योग अवाप्स्यसि, मग नाही सुटणार, योग प्राप्ती होईल, त्याची अवस्था येईल ईश्वरी अवस्था, आणि मग नाही सुटणार. त्याचा अर्थ काय, संपवण्याच्या आधी प्रमुख जे आहे ते लक्षात ठेवा. उपवास कशासाठी करतो आहे, व्रत कशासाठी करतो आहे, तीर्थयात्रा कशासाठी करतो आहे, फुलं कशासाठी वाहतो आहे,
या देवाची ही पूजा, हे स्तोत्र, हे पुराण हे कशासाठी वाचतो आहे, हे मुख्य उद्देश प्रमुख पहिले समजून घ्यावा. प्रेम प्राप्तीसाठी, प्रेमाच्या अनुभवासाठी, मुक्तीच्या अनुभवासाठी. तर मग त्या अनुभवाकडे वाटचाल करावी, ह्याच्यातच घोटमळत न राहणं. जसे म्हटलं ना, भक्तीचे 9 भक्ती 9 सोपान आहेत, 9 पायऱ्या. पहिल्याच पायरीवर अडकून न राहणं. पण दुसऱ्या पायरीवर जर चढायचं असेल तर पहिली पायरी सोडावी लागेल की नाही? तिसऱ्या पायरीवर जायसाठी पहिली आणि दुसरी सोडावी लागेल की नाही? 9ही पायऱ्या झाल्यावर शेवटी गच्चीत जर पोचायचं आहे, एकदम विशाल, ऊपर गगन विशाल जर बघायचा अनुभव असेल, विशाल गगन, चंद्रमा, चांदण्या हे जर पाहायचं असेल गच्चीत जाऊन, तर 9च्या 9ही पायऱ्या सोडाव्या लागतील की नाही? हो, पण त्या 9च्या 9ही पायऱ्या घ्याव्याही लागतील की नाही? हो, घ्याव्याही लागतील आणि सोडाव्या लागतील, त्या ऑर्डरमध्ये. पण ह्या 9च्या 9ही पायऱ्या का बरं घेतो आहे आणि सोडतो आहे? त्या का बरं सोडतो? कारण माझा उद्देश पुढे त्या गच्चीत जाऊन अनलिमिटेड जे कधी न संपणारं विशाल आकाश, सुंदर चांदण्या, शीतल सौम्य चंद्रमा, थंड वारा हे अनुभव करण्याचे, मुक्तीचा अनुभव, फ्रीडमचा, सौंदर्याचा, सत्य, शिव, सुंदर याचा अनुभव करण्यासाठी गच्चीत जायचं आहे. मग हे सगळं मागचं सगळं सोडावं लागेल. एक एक पायरी उचलून आपल्यासोबत नेऊन नाही करत. मग परत जो तसा केला तोच वर खाली जितके वेळा करू शकेल. तर हे सोडण्याची तयारी असायला हवी. जी अवस्था आहे सध्याची मानसिक, सध्या जे सुरू आहे जीवनात, ते सोडण्याची जर तयारी, तरच पुढे जाण्याची प्रगती होऊ शकणार. ती इथेच घुटमळून राहिला. हा याचा अर्थ होता. मग मात्र पक्क समाधी स्थितीवर स्थित होईल, पक्क होईल, परमनंट होईल, पुन्हा नाही सुटणार. त्यात अर्थ थोडक्यात म्हणजे. तर आज इथे थांबू आपण. पुढे जेव्हा सुरू करू त्या अर्जुन स्तब्ध झाला. अर्जुन हे वचन ऐकून स्तब्ध, निस्तब्ध, एकदम फर्मली सिच्युएटेड. ओ माय गॉड, हे काय मी ऐकून राहिलं आहे. आणि मग तो विचारतो की असं हे खरं असते का? अशी अवस्था हे शक्य आहे का? असं स्थिती प्राप्त झालेला पुरुष, स्त्री, व्यक्ती कशा असते? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदिं किं प्रभाषेत किम आसेत व्रजेत किम का म्हणजे का, कसं हाव की असा व्यक्ती बोलते कशी ती, खाते काय ती, चालते का ती, एका जागी बसून राहते, याच्यानंतर ती व्यक्ती काही करते का? आणि मग त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात जे श्रीकृष्ण उत्तरात जे देतो ते अनेक संतांनी म्हटलं की गीतेचं सार आहे. काही लोकांनी म्हटलं, गांधीजींनी म्हटलं की तेवढं पर्याप्त आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरात जे प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मनतिष्ठ स्थितप्रज्ञस्तदोच्यते. ही मनातल्या सगळ्या कामना उखाडून फेकून दिल्या, जाळून खाक करून टाकल्या, सगळ्या कामना राख झाली, कुठलीच इच्छा नाही राहिली त्याच्या जीवनात. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा हर्ष अमर्ष. हे दुःखात उद्वेग नाही झाला, सुखात उछलकूद नाही झाली. वीत राग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. वीत म्हणजे बुजून गेला, राग नाही, कोणामध्ये चिपकण्याची स्थिती नाही राहिली, हवा पाहिजे नाही झालं, निर्भय अवस्था, कुठलाच शोक नाही, अशी ती व्यक्ती असते. असे धुरंधर एकानंतर एक तोफ गोळे, पूर्ण खेळ खतम, एकदम बिलकुल मॅच जिंकूनच गेली. आता कोणाला आठवत असेल आय डोंट नो, पण संदीप पाटीलने 6 बॉलवर 6 छक्के मारले होते वर्ल्ड कपमध्ये. भारत आणि इंग्लंड फायनल मॅच होती आणि डेनिस लिली इंग्लंडचा सगळ्यात फास्ट बॉलर आणि भारताची टीमचं काही खरं नव्हतं. कसं त्याच्यासारख्या 6 बॉलवर 6 छक्के मारले संदीप पाटील नावाच्या एका पटूने आपल्या क्रिकेट, आणि मॅच जिंकली ती आपण. खेळ खतम 1 ओव्हर में. त्याच्यानंतर जे होईल की नाही वाटणारा तसा हा छक्के पे छक्के लावणार. आता आपला पुढचं सत्र येणार आहे की कोणतं मोठं सांगू नाही शकत श्लोक, कोणता धुरंधर, कोणता श्रेष्ठ, एकही पकडला तरी त्याला धरून निघून गेलो पुढे. असं
हे आता येते आपल्या समोर अवस्था, कारण अर्जुनासारखा बहादूर प्रश्नही तसाच विचारणार आहे. तर आज आता इथे थांबवू. सुंदर सत्र झाला. थोडा वेळ ध्यान करू आणि मग आपल्या प्रतिक्रिया, आपले अनुभव